ब्रेक नंतर पुन्हा एकदा लक्षमध्ये स्वागत आपलं. आपण आता आहोत पुण्यातल्या शनिवार वाड्यावर आणि चर्चा आहे सुरू ती म्हणजे हेल्मेटवरती. पहिल्या 2 सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. मात्र तिसरा सेगमेंटमधला हा विषय आपल्याला म्हणावा लागेल तो म्हणजे अर्थात या सगळ्यामधल्या अर्थकारणाचा. अर्थकारण आणि हेल्मेटची उपलब्धता या संदर्भामध्ये पुणेकर ओरड करतात. त्यामध्ये काही तथ्य आहे का? आणि या संदर्भात आपल्याला विचारायला हवं जे या सगळ्या गोष्टीचं समर्थन करतात त्यांना. पुण्यामध्ये हेल्मेट उपलब्ध होत नाहीयेत अशा प्रकारचा दावा केला जातोय. काय नेमकी परिस्थिती आहे तुम्ही काय सांगाल या संदर्भात? पुण्यामध्ये नाही, काल औरंगाबादमध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. हेल्मेट पुरेसे नव्हते. पण हेल्मेट पुरेसे नाही हा काही दोष पोलिसांचा नाही का कुणाचा नाही. हेल्मेट जर जास्त असते तर उलट आरोप झाले असते की हेल्मेट यांनी उत्पादन वाढवले म्हणून खपवायचेच म्हणून झाला आता. असं नाही आहे. आणि हेल्मेटचं माझ्याशी सांगताना एक मुद्दा राहिला. माझ्याशी एक मी फोटो दाखवायचा राहिला. असे जर हेल्मेट आणले आपण ज्याला हे केलं जातं, विग लावले जातात, असे जर आणले तर मला वाटतो हेल्मेट मुलंसुद्धा घालतील आवडीने, मुलीसुद्धा. त्यामुळे हेल्मेटमध्ये खूप प्रकार, खूप सुधारणा व्हायला पाहिजे. ते लाईट वेट व्हायला पाहिजे. जसं आपण संगणक आणि मोबाईल हे दोन्ही आपण लाईट वेट केलेत, तसे ते लाईट वेट केले तर मग त्याचा मानेला वगैरे जो त्रास म्हणतात तो होणार नाही. दुसरी गोष्ट, ते आत्ता ठेवायचं कुठे हा प्रश्न आहे. तो काही नवीन गाड्यांमध्ये आता केलेली आहे त्याची सोय, पण तरीसुद्धा ते वागवणं हा प्रश्न आहे. त्याकरता काही मुलं अशी संशोधन करतात. केलं एकाने, की नाशिकच्या एका मुलाने केलं, की गाडी स्टार्ट करायची असेल तर हेल्मेट घातल्याशिवाय तुम्हाला करताच येणार नाही. म्हणजे ती हेल्मेटला त्याला अटॅच राहील. अशा काही गोष्टी हेल्मेटमधल्या सुधारणा पाहिजे, त्या व्हायला पाहिजे. त्या सरकारने त्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. नुसतं सक्ती नाही आहे किंवा नुसता पैसे गोळा करणे हा नाही, तर ह्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी केल्या पाहिजे. त्याची खूप जरूर आहे, त्याची खूप गरज आहे. ते करावं असं मला वाटतं. नक्कीच. फडके सर आपल्या सोबत आहेत. सर तुम्ही कशा प्रकारे बघता या सगळ्याकडे? हेल्मेटची उपलब्धता, ते कॅरी करणं या सगळ्या गोष्टीकडे? सर्वप्रथम मगाचपासून जो मुद्दा आहे की विरोध हेल्मेट वापरायला नाही आहे. उद्या माझ्या मुलीला सुद्धा मी सांगेन की तू हेल्मेट वापर. विरोध फक्त हेल्मेट सक्तीला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हेल्मेटची गरज आपल्याला का भासली तर रस्त्यावर अपघात होतात म्हणून. अपघात, आता मी आव्हाड सर आत्ता इथनं गेलेत, मी त्यांना एक साधा प्रश्न विचारू इच्छित होतो की आत्तापर्यंत एखाद्या गाडीमधनं ऑइल गळतं, ऑइल गळल्यानंतर दुचाकीस्वार घसरून पडतो, त्याच्या डोक्याला मार लागतो. आजपर्यंत पुणे शहर पोलिसांनी अशा किती गाड्या पकडल्या आणि त्यांच्यावर कारवाई केली? आज पुणे शहरात अशा अनेक गाड्या आहेत की ज्यातनं वाळू पडते, ज्यातनं तेल पडतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हेल्मेट हे वापरा, आम्ही पण सगळ्यांना सांगतोय. परंतु त्याबरोबर अपघात होणार नाही यासाठी आपण काय करतो याचाही विचार केला पाहिजे. आणि मगाशी आपण जे म्हणलं की अर्थकारण, यात अर्थकारणाचा संबंधच नाही आहे. कारण जेव्हा गरज भासते, डिमांड सप्लाय असतं, तेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा किमती वाढतात. हा अर्थशास्त्राचा नियम आहे. पण परवडणारा आहे सगळं सामान्यांना? हे बघा, आता परत असं आहे की जो 15,000ची गाडी घेतो त्याला 800 रुपयाचं 900 रुपयाचं हेल्मेट परवडत नाही, हे थोडंसं इलॉजिकल आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीकडे जर का आपण शास्त्रीय दृष्टिकोनातनं बघितलं की शास्त्रीय दृष्टिकोनातनं याचं उत्तर काय आहे, तर सगळ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तो हा इगो इश्यू न करता त्यातनं मार्ग पण निघू शकेल. बोधानी सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुम्ही शाळेमध्ये सांगता का लोकांना हेल्मेट घाला? त्या संदर्भात तुम्ही काय तुमची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असते, सोशल ती तुम्ही पार पाडता का? हो, नक्की पाडतो. मुलांना नियम पण शिकवतो, ट्रॅफिकचे पण नियम शिकवतो. त्याबद्दलचे अवेअरनेस आम्ही देतो मुलांना. आत्ता जे आव्हाड साहेबांनी सांगितलं ना, जे आकडे सांगितलेत ना, हे आकडे जे ऐकून म्हणजे चकित झालं. एवढे लाखाच्या गोडे काय माहिती का, की पुण्यातले पोलीस आहेत ना, हे लपलेले पोलीस आहेत, गनिमी काव्याने लढतात. पुण्यातला पोलीस हा ताटमानेने चौकात उभा राहून पकडू शकत नाही. तो कुठेतरी रस्त्यात कोपऱ्यात थांबतो. तुम्ही कसं रस्ता चुकवतो आणि माझी कशी पावती पडतो? असे जर थांबले म्हणजे तुम्हाला सांगू शकतो, रविवारची दुपारची वेळ, रविवारच्या दुपारच्या वेळी मी पुण्यातले तुम्हाला स्पॉट दाखवतो की तिथे पोलीस लपलेले असतात. तुम्ही कुठनं रविवारी चुकीने येतात, शनिवार पेठेतले असेल किंवा टिळक रोडवरचे असेल, सावरकर भवन असेल, तुमच्या ह्याच्यापाशी ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोर असेल, हे लपलेले पोलीस असतात सगळे. आणि ते लपलेले पोलीस जर सापडले ना की त्यांची पण कमी होते आणि यांची पण कमी होते. म्हणजे पैसा गोळा करणं एवढाच उद्देश आहे. त्यांना पोलिसांना, पुण्यातल्या पोलिसांना त्या वाहतुकीची काही घेणं देणं नाहीये. माझी तुमडी कशी भरती आणि मला जे दिलेलं टार्गेट आहे ना, हे कसं पूर्ण होतं एवढं त्यांचं लक्ष आहे. बाकी त्याची काही घेणं नाही त्यांना त्याची. आणखीन एक ओरड होते, हेल्मेट खरेदी करायला परवडत नाही. तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही हेल्मेट वापरत आहे, सोबत सुद्धा घेऊन आलात. हे बघा, मी हेल्मेट घालतो, मला डॉक्टरांनी सांगितले म्हणून. कोणी सक्ती केली म्हणून मी हेल्मेट घालणार नाही, त्यातला मी पुणेकर नाही. माझ्यावर सक्ती केली, मी हेल्मेट फेकून देईन. मग 100 नाही 1000 रुपये दंड भरीन. पण या हेल्मेटची क्वालिटी बघा तुम्ही. याच्यावर ISI मार्क जो आहे, हे मी 600 रुपयाला घेतलेलं हेल्मेट आहे, रस्त्यावरनं घेतलेलं हेल्मेट आहे. याचं वजनही हलकं आहे. पण यांनी मी खरंच वाचीन का? पाठीचा त्रास, मानेचा त्रास, केस गळतीचा त्रास. होतंय ना, पण मला डॉक्टरांनी म्हणजे एक त्रास वाचवण्यासाठी मला बाकीचे त्रास ISI मार्कच्या रस्त्यावर चांगल्या दुकानात तुम्ही घेऊ शकता ना हे.
मिळतं ना, पण त्याची किंमत किती आहे? 1000 2000, जे परवडलं पाहिजे ना. बरं हेल्मेट घातलं की मागचं दिसत नाही असं म्हणतात, 2 आरसे लावले, 350 रुपये गेले माझे. प्लस एखाद दिवशी मी जर हेल्मेट विसरलो, पोलीस टपलेलेच असतात. नक्कीच. आपल्या सोबत शेवटचा सगळ्यांना एक प्रश्न आहे. 1.5 वर्षांचा कालावधी पुणेकरांना दिला होता, आणखीन किती वेळ हवी आहे? वेळ वेळ म्हणण्यापेक्षा काय, मी मगाशीच सांगितलं की तुम्ही त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी वेगवेगळे उपाय करा. लोक बा, आता किती जरी युक्तिवाद केले तरी हेल्मेट सक्ती करणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या जीवावर बेतणार हा प्रश्न आहे. असं असताना तुम्ही आणखीन वेळ मागताय आणि पुन्हा पुन्हा तेच पाडे गिरवताय. आम्ही अमोल वेळ मागत नाही. मी सांगितलं लोकांना त्याचे धोके सांगा. तुम्ही त्याला धोके सांगताना लोकांच्या मध्ये, आता मला सांगा कुठल्या हॉस्पिटलमध्ये तरी लावलंय का हेल्मेट लावलं नाही तर ऍक्सिडेंट होतो? हे बोर्ड पण सगळं हे समजून सांगायची गरजच काय? मगाशीच मी सांगितलं की प्रत्येक गोष्ट लोकांना समजावीच लागते. आता भूक लागली तरी मुलाला भूक लागली तरी आईला समजावं लागतं, अरे खा बाळा खा बाळा. तसंच या प्रत्येकमध्ये मार्केटिंग करावंच लागतं. मार्केटिंग हेल्मेट कंपनीने करावं ना मार्केटिंग. ह्याला काय, हेल्मेट कंपनी त्यांची आहे, त्यांनी जाहिरात करावं, जाहिरातीवर खर्च करावा आणि लोकांच्या मध्ये अवेअरनेस आलेला आहे, आता येत चाललेला आहे. अजून 6 महिन्यात दिसणार नाही की सगळेजण हेल्मेट घालतीलच ना, त्यात काहीच वाद नाही. हेल्मेट तर नक्कीच हे सगळे पुणेकर होते, राजकीय क्षेत्रात काम करणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि सामान्य पुणेकर सुद्धा आपल्या सोबत होते. वेगवेगळ्या बाजू याला पाहायला मिळत आहेत. अर्थकारण असेल, वेगळ्या बाजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्या विषयामध्ये आता पुणेकर नेमकी पुढे भूमिका घेत आहेत, ती अर्थात मध्ये हेल्मेट सक्तीच्या विरोधाची. पोलीस नेमकी विरोधात भूमिका काय घेतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. आणि महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे मंत्री आहेत, यांनी या संदर्भात भूमिका घेतलेली होती आणि त्या भूमिकेला इथले स्थानिक शिवसेनेचे नेते उद्या विरोध करणार आहेत. ते सुद्धा स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टींना 2 बाजू आहेत. नेमक्या या बाजू कशा प्रकारे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल. सगळ्यांचे मनापासून आभार या चर्चेमध्ये सहभागी झाले आणि दोन्ही बाजू आपल्या समोर आणल्या. पुढच्या बातमीसाठी जाऊयात प्रसन्नकडे. अमोल, काय गंमत आहे बघ. पुणे शहर जे नियमांचं पाबंद मानलं जातं, जिथे मंगळवार आणि गुरुवारशिवाय साबुदाण्याची खिचडी मिळत नाही आणि दुपारी 2 ते 4 पर्यंत डुलकी काढल्याशिवाय दुकानं उघडत नाहीत, इतके काटेकोर असणारे पुणेकर हेल्मेट सक्तीसारख्या, वस्तुतः ती सक्ती नाही तो कॉमन सेन्स आहे, त्या बाबतीत एवढे हळवे का आहेत, एवढे अपरिपक्वतेसारखे का वागतायत काही लोक? हा खरंच प्रश्न आहे. वाटेल ती कारणं पुढे केली जात आहेत. हा काही कारणाचा भाग असू शकत नाही. जय महाराष्ट्राची संपादकीय भूमिका आहे की हेल्मेट सक्ती असलीच पाहिजे. सक्ती आणण्यापेक्षा मुळात ती तुम्हीच राबवली पाहिजे, हेल्मेट घातलं पाहिजे, अशी जय महाराष्ट्राची स्पष्ट भूमिका आहे. दरम्यान जो आज आपण विषय घेतलेला आहे त्याच्या बाबतीत आपण लोकांना प्रश्न विचारला होता ट्विटरच्या माध्यमातून. लोक त्याला काय उत्तर देत आहेत आपण बघूयात. आपला प्रश्न होता की हेल्मेट सक्तीच्या बाबतीत आतताईपणा होतोय का, पुणेकरांना डोकं हवंय ना, असं ज्यावेळी आम्ही प्रश्न विचारला होता त्यावेळी पाठिंबा देणारे जास्त आहेत. नको, जे हेल्मेट सक्ती नको असावी नये असं ज्यावेळी प्रश्न विचारला होता त्यावेळी त्याला उलट नाही म्हटलेलं आहे लोकांनी. लोकांचं म्हणणं आहे की असलं पाहिजे, हेल्मेट घातली पाहिजेत. आणि जो येस म्हणणारा जो वर्ग आहे तो म्हणतोय की आम्हाला हेल्मेट सक्ती नकोय. एकूणच जय महाराष्ट्राच्या या भूमिकेशी सुसंगत असे लोकांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचं अभिनंदन. आणि हेल्मेट घाला, सक्तीची वेळच येऊ देऊ नका. त्यामुळे मग पोलीस कसं वागतील हा प्रश्नच उपस्थित राहणार नाही. या अपेक्षेसह या चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पुण्यातून जे मान्यवर होते ते, अमोल तुझे सुद्धा आभार. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.